सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकजित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणझुणती नूपुरी चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना आश्रमाचा वाटवा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्ड मण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् वंशी विभूषितकरान् नवनीरदाभा पीताम्बरातरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दने
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव अतिथिदेवो भव परस्परदेवो भव। 2 मिनिटं आपण सगळे नामसंकीर्तन करूयात। सर्वांनी ताठ बसायचं, दोन्ही हातांनी टाळ्या वाजवीत भगवंताचं अत्यंत सरळ आणि मधुर असं नाम गुणगान करूयात। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। सर्वांनी आपल्या मुखानं नामसंकीर्तन करायचे, अगदी सरळ आहे की नाही? हर हर भोले नमः शिवाय, बेलेश्वराय शिव बेलेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय।
जगद्गुरु तुकाराम महाराज की. परात्पर परब्रह्म परमेश्वर जगदीश जगन्नाथ भक्त वत्सल करुणा वत्सल कृष्ण माझा इष्ट पांडुरंगाच्या कृपेनं आपल्या सर्वांना अत्यंत दुर्लभ असा सत्संग श्री शिव महापुराण कथा या रूपानं प्राप्त झालेला आहे. संत वर्णन करतात की या जगामध्ये सगळं काही सुलभ आहे, सगळं सुलभ आहे. म्हणणारे म्हणतात अहो सगळं मिळतं पण आई मिळत नाही. पण सांगू का, कलियुगामध्ये कदाचित आई सुद्धा मिळेल, पण एक दुर्मिळ आणि दुर्लभ अशी जी गोष्ट आहे तो आहे सत्संग. संतांची संगती, सद्ग्रंथांची संगती, सत्य धर्म आचरण करणाऱ्या व्यक्तीची संगती ही अत्यंत दुर्लभ आहे. संत श्री तुलसीदास महाराज म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग विवेक न होई. का हो? कारण सत्संगाशिवाय माणसाला धर्म काय अधर्म काय कळत नाही. बिना सत्संगाचा माणसाला विवेक प्राप्त होत नाही. बिना सत्संगाचं व्यक्ती, त्याचं मन, त्याचं जीवन शुद्ध होत नाही. आणि हा सत्संग सुद्धा कसा मिळतो म्हणे, हा सत्संग राम कृपा बिनु सुलभ न सोई. सहजासहजी बेलंब्याला शिवपुराण होतंय समजू नका. आणि हे सगळं जरी असलं, अनेक वेळा यश मिळत नाही. कित्येक गोष्टींसाठी आवाज कमी करा. माणूस प्रयत्न करतो पण यश नाही मिळत. का? तर त्याच्यामध्ये दैवाची साथ नसते. पण इथं परात्पर परब्रह्म साक्षात महादेव बेलेश्वर रूपात स्वयंभू इथं प्रकट झालेले आहेत, आलेले आहेत या गावामध्ये. मी तुम्हाला काय सांगणार, स्थापित मूर्ती नाहीये ती. असा माझा भोला भंडारी बाबा इथं आला आणि त्याच्या मनातली इच्छा की मला शिवपुराण ऐकायचंय, त्यांनी कृपा केली म्हणून आपल्या समस्त गावकरी मंडळांनी जी काही योजना केलेली आहे, अथाह प्रयत्न केलेला आहे, त्याचा परिणाम भगवंताची कृपा प्राप्त झाली. आणि आज आपण अत्यंत दुर्लभ असा सत्संग, भगवंताची कथा, त्या भोलेनाथाची कथा आज आपण आपल्या गावात बसून आपण ऐकत आहोत. म्हणून एकदा त्याचा जयघोष करा. श्री बेलेश्वर भगवान की. पहिला दिवस आहे म्हणून सांगून ठेवते बरं, दीदीला जरा कमी ऐकू येतं. जोरात झालंय ना. बेलेश्वर भगवान की. आत्ता वाटलं पहा, अगदी जीवन आल्यासारखं. आपल्या गावामध्ये अत्यंत दुर्लभ असा सत्संग श्री शिव महापुराण कथा या रूपामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे. आज पहिला दिवस खूप उशीर झाला आणि तरी सुद्धा आपण पाहतो की खूप लोक हळू 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 येत आहेत. असं नाही, उद्यापासून आपण लवकर बसूयात. का? कारण की 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, 7वा दिवस झाला की 8व्या दिवशी कथा नाहीये. कितीही वाटलं अरे इतकी छान कथा आपण पहिल्या दिवशी पासून यायला हवं होतं, असं नंतर वाटल्यानं काही उपयोग नाहीये.
म्हणून विनंती आहे, प्रयत्नपूर्वक वेळेवरती या. थोडा श्रम होतो, घरातली कामंही करून यावं लागतं, सगळंच करून यावं लागतं. सकाळपासून पारायणात कित्येक लोक बसलेली असतात, रात्री कीर्तनात बसतात. असो, पण ही कथा फक्त 7 दिवस आहे, ही लक्षात घ्या. 8व्या दिवशी नाही. म्हणून 7ही दिवस जो सत्संग आपल्याला प्राप्त झालेला आहे तो आपण प्रयत्नपूर्वक वेळ काढून यावं आणि अत्यंत शांतीनं ऐकावं. पुन्हा एकदा जोरात म्हणा, बेलेश्वर भगवान की. संत वर्णन करतात की आपल्या शास्त्रांमध्ये, सनातन धर्मामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी, आनंदाच्या प्राप्तीसाठी अनेक आपल्याला उपाय सांगितलेले आहेत. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आदी अनेक सांगितलेले आहेत. सगळं सगळ्यांना करता येतं का? नाही. आणि प्रत्येकाच्या मनात असतं की बाबा एकच काहीतरी पर्याय सांगा, एक सांगा म्हणजे आम्ही करू. सगळं चांगलंय, तीर्थयात्रा ही चांगली आहे, देवदर्शनही चांगलं आहे, देवाच्या मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करणं, फेऱ्या घालणं हेही बरोबर आहे, दान करणं हे बरोबर आहे, यज्ञ करणं हे बरोबर आहे, अनेक ग्रंथांची पारायण करणं हेही बरोबर आहे. खूप सारं आहे, पण एक असं काय आहे सांगा म्हटल्यावर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा हेची वाट. कोणता मार्ग सांगितलाय? रामकृष्ण कथा हेची वाट, म्हणजे कथा एकच मार्ग आहे. आणि तुम्हाला सांगू का, कथा हे जे वैशिष्ट्य आहे ना, ते आपल्या भारत देशातच आपल्याला पाहायला मिळतं. जरा भारत देशाचा बाहेर जाऊन पहा, कुठंही असं होत नाही. खूप पैसे आहेत, मोठे मोठे गाड्या आहेत, बंगले आहेत, सगळं आहे, पण तिथं लोकांच्या मनात येतच नाही की बाबा चला आपण आपल्या गावामध्ये, आपली जी कम्युनिटी आहे किंवा आपल्या देशामध्ये आपण एखादा शिवपुराण करू का, आपण भागवत कथा करूयात का, ऐकूयात का, हे बाहेर आपल्याला ऐकायला मिळत नाही. छोट्या छोट्या अशा गावातून सगळे गावकरी मंडळी अथाह प्रयत्न करतात की 7 दिवस आपल्या गावामध्ये पारायण व्हावं, कथा व्हावी, कीर्तन व्हावं, गाथा भजन व्हावं, हरिपाठ व्हावा. हा प्रयत्न आणि हा असे सुंदर सोहळे एकमात्र भारत देशाच्या आपल्या गावोगावी आपल्याला पाहायला मिळतात. हे आपलं भारत देशाचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. अशी एकच वाट असणारा कथा आपल्याला प्राप्त झालेली आहे शिव महापुराणाच्या रूपामध्ये. संत वर्णन करतात, बाबांनो, कुठेही कथा असेल, कीर्तन असेल तर आवर्जून जा. वेळ असलं तर जाऊ असं नाही, वेळ काढून जावं लागेल. नाही तर म्हणतात, ग्रह कारज नाना जंजाला. संत श्री तुलसीदास महाराज म्हणतात, अरे प्रत्येकालाच कामं आहेत, मला सांगा असा एक व्यक्ती की जो म्हणेल बाबा मला काही काम नाही, मी येतो कथेला. असं नाही. स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असतील, मोठे असतील, सगळ्यांनाच काही ना काही कामं आहेत. घरातली असतील, दुकानातली असतील, शाळेची असतील, काही नाही तर मालिका पाहण्याची असेल. सुख म्हणजे नक्की वेळ झाली हो, पण आज आम्ही सोडून आलो. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम, जय जय राम.
राम जय राम जय जय राम. मागून आवाज येत नाहीये. श्रीराम जय राम जय जय राम. 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 दोन्ही हात उचलून वेलीश्वर भगवान वैद्यनाथ भगवान नमः पार्वती हर हर महादेव. असं त्यांची असती म्युन्सिपाल्टीचे एक बाबा की पुढे जाऊ नका, मागे जाऊ नका, एवढ्यातच बांधा. समजा आपण गव्हर्नमेंटचं न ऐकता पुढे बांधलं, काय होणार? तोडून टाकणार. बरोबर आहे की नाही? मला राग आला म्हणून मी कुणाचा तरी खून केला, काय होणार? अटक होणार. म्हणजे असं असं केलं तर तुम्हाला आम्ही काही करणार नाही, पण असं असं जर केलं तुम्हाला पोलिसात जावं लागणार, तुम्हाला फाशीची सजा मिळणार. याला काय म्हणतो आपण? लॉ. इंग्लिशमध्ये म्हणतात लॉ, हिंदीमध्ये मराठीमध्ये म्हणतात न्याय, न्यायशास्त्र, न्यायालय. बरोबर आहे की नाही? माझ्यासोबत अत्याचार झाला, काहीतरी असं असं झालं, कुठं जातो आपण? पोलिसांकडे जातो, न्यायालयात जातो. मग ते न्याय करतात. कशावरनं न्याय करतात? आपली भारतीय, एक इको कमी करा, संविधान आहे. आता जो दिवस येणार आहे 26 जानेवारीचा दिवस, ते आपलं संविधान लिहिला गेलंय की काय काय करावं, काय करू नये, काय करावं, काय करू नये. भारत देश म्हणजे काय, इथले नियम काय, इथला व्यक्ती जो आहे त्यानं कसं राहायचं, हे सगळे नियम जे आहेत त्याला संविधान आपण म्हणतो. तर हे आपल्या सनातन शास्त्रामध्ये, म्हणजे आपण जे म्हणतो ना, आपली जाती, म्हणजे आपण तुम्ही कोणत्या धर्माचे म्हणलं तर आपण काय म्हणतो? आपण कोणत्या धर्माचे? काय? हिंदू. बोला की हो जोरात जरा. हिंदू म्हणतो ना, तर सांगते आपण हिंदू नाही, आपण सनातनी आहोत. हिंदू हा शब्द आधुनिक काळात आलेला आहे. आपण सगळे सनातनी आहोत. तर सनातन धर्म आणि ती शिक्षा देणारा परमात्मा हा जो आहे तो कशावरनं आपल्याला पाप किंवा पुण्य देतो? तर त्याला म्हणतात आपलं न्यायाचं पुस्तक. ते कोणतं आहे? कोणतं आहे ते? यमराज येतात, घेऊन जातात, म्हणतात याला नरकात न्यायचं की स्वर्गात न्यायचं. कोणत्या पुस्तकावरनं ठरवलं जातं? सांगा, कुणाला माहित आहे? संविधान. आपल्या सनातन धर्माचं संविधान कशात आहे माहित नाही का? ठीक आहे, मी सांगते, लक्षात घ्या. वेद म्हणजे आपलं संविधान आहे. वेद, आपण वेद मंत्र जे म्हणतो ते म्हणजे आपलं संविधान. ते कुणी लिहिलेलं नाहीये, देवाच्या श्वासातनं निघालेलं आहे. परमात्मा, भगवान बेलेश्वर म्हणा, तुम्ही महादेव म्हणा, वैद्यनाथ म्हणा, कृष्ण म्हणा, राम म्हणा, हा जो आहे हा परमात्मा आहे, भगवान. त्याच्या श्वासोश्वासातनं निघालेलं हे जे आहे ते वेद आहे. आता वेदामध्ये क्लिष्ट भाषा आहे, सूत्रात्मक भाषा आहे, त्याच्यामध्ये फॉर्म्युले आहेत, कुठं कसं करावं, काय करावं. आता अज्ञानी लोकांनी किंवा आपल्या देशामध्ये भांडणं लावण्यासाठी काही लोकांनी सांगितलं
की बाबा वेदांचा अधिकार सगळ्यांना नाही, बरोबर आहे सगळ्यांना नाहीये, पण त्याचा अर्थ हा नाहीये की ज्याला अधिकार नाहीये तो नीच आहे, असं नाही. तुम्हाला सांगते, आता प्रत्येकाला लॉ माहित असतो का हो? आपल्याला माहित नाही. आम्हाला असं असं करायचंय, कागदपत्र बनवा, आपण जातो की लॉयरकडे. आम्हाला पूजा करायची, आपण कुणाला बोलवलं? देवबाप्पाला बोलवलं की नाही? घर बांधायचंय, देवबाप्पाला बोलवणार, लॉयरला बोलवणार की सिव्हिल इंजिनियरला बोलवणार? इंजिनियरला बोलवणार. मंडप बांधायचा आहे, तुम्ही आम्ही करू शकतो का? त्याचे वेगळे लोक. साऊंड सिस्टम करायचा, ते मला सांगा, एवढं सगळं जे आहे ते आपल्याला कळतं का? नाही कळत. त्याचे ते तज्ञ आहेत. तुम्ही त्याला हात लावायचा अधिकार नाही दीदी असं जर ते म्हटले म्हणजे मी नीच आहे असं आहे का? नाही. आपल्या सनातन धर्मामध्ये ब्राह्मण म्हणजे हा वर्ग आहे ज्यांना वेदातल्या सूत्रात्मक भाषा जपून ठेवण्यासाठी त्यांना तो वर्ग दिला गेलेला आहे. आता त्यांना बोलवा बरं युद्ध करण्यासाठी, ब्राह्मण नाही करू शकणार, क्षत्रिय करणार. तर प्रत्येक हा जो वर्ग आहे, आपला सनातन धर्म आपल्याला सांगतो हे क्लासेस आहेत आपल्या. जसं आपण म्हणतो आम्ही ऑटोवाले दीदी, गर्वानं सांगतो की नाही? अरे ऑटोवाला नाही, एखादा व्यक्ती कसं जाणार इथून परळीला जायचं, कसं जाणार सांगा? डॉक्टर लोक, लॉयर लोक आहेत ना कुळ. तर आपल्या सनातन धर्मामध्ये अशा प्रकारे जन्म आणि कर्म, क्षमा करा, कर्मानं विभाग जो केलेला आहे त्याला म्हणतात आपण कुळ. पण आज जातीवादाच्या नावानं इतके भांडणं चालली आहेत. जाती हा शब्द तुम्ही सर्च करा, आपल्या सनातन धर्माच्या कुठल्याही पुस्तकामध्ये नाहीये. स्टेजवरनं मी सांगते तुम्हाला, रेकॉर्ड करा, तुम्ही शोधूनच आणा, मला सांगा दीदी हे बघा वेदामध्ये आलाय शब्द. तिथं आपल्याकडे जाती नाही आहेत, आपल्याकडे वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि सगळ्यांचे वेगळे वेगळे धर्म आहेत. जसं आपण आज इंग्रजीमध्ये बोललो तर लॉयर आहे, डॉक्टर आहे, साऊंड सिस्टम वाले आहेत, मंडपवाले आहेत, ब्युटिशियन आहे. लग्न म्हणलं की बघा आता ब्युटिशियन आल्या दोघी तिघी घरी लगेच. तर हे कुळ आहेत, हे समूह आहेत लोकांचे. हा मुद्दा आपण लक्षात घ्या. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, कुणी काय करावं, कुणी काय करू नये, हे जे नियम सांगितले गेलेत ते आपल्या वेदात सांगितले गेलेत. आता तो क्लिष्ट आहे, सगळ्यांना समजणार नाही, म्हणून वेदव्यासांनीच काय केलंय, ब्राह्मणांनीच काय केलं, ते सगळ्यांसाठी उपयोगी व्हावेत, सगळ्यांना समजावेत. खूप लोक म्हणतात काय हो ब्राह्मणांची बापोती आहे का तुम्ही सांग? नाहीये, नाहीये. व्यासांनी सगळ्यांसाठी पुराणं लिहून ठेवली आहेत, सगळ्यांसाठी आहेत. तुम्हाला मी हजारो प्रमाण मी शास्त्रातली मी श्लोक सहित मी काढून दाखवू शकते. भागवत, रामायण ह्यातल्या अनेक प्रसंग तुम्हाला मी सांगते, महाभारतातले प्रसंग सांगते की हे सगळ्यांसाठी आहे धर्म, सगळ्यांना कळावा. कलियुगामध्ये लोकांना संस्कृत येणार नाही, फारसं त्याचं प्रचलित राहणार नाही, लोकांना कळणार नाही. मग कसं कळणार? म्हणून त्या वेदातले जे आहेत अंश, त्या मंत्रांचं सोप्या शब्दामध्ये, कहाणी रूपामध्ये, कथा रूपामध्ये आपल्याला प्रस्तुत करून देणारे जे आहेत ते महावक्ता व्यास आहेत. आणि त्यांच्यामुळेच आज आपण महाभारत, रामकथा हे सगळं ऐकत आहोत, लक्षात घ्या. आणि ते न्यायशास्त्र आहे आपलं, काय करावं, काय करू नये, काय केलं तर माणूस आहे, काय केल्यानं एखादा व्यक्ती राक्षस होतो. उदाहरण सांगते, एखादा व्यक्ती वाईट वागला ना, आपण लगेच म्हणतो काय राक्षसेस का रे तू? आणि एखादा व्यक्ती चांगला वागला, काय देव माणूस आहे हो दीदी, फार चांगला, म्हणतो की नाही? आपल्यापैकीच असतो एखादा राक्षस आणि एखादा माणूस. तर असुर आणि देव म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, पहिलं हे समजून घ्या. खूप लोक म्हणतात सनातन धर्मामध्ये 33 कोटी देवता, काय गोंधळ घातलाय हो म्हणतात. तुम्हाला आम्ही सांगते, भारत देशाचा प्रधानमंत्री किती असतात? एक प्रधानमंत्री, एक प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट. पण मंत्री किती असतात? मंत्री भरपूर असतात. मंत्री, उपमंत्री, काय MP, MLA, काय काय खूप भरपूर असतात. पुन्हा छोट्या लेवलवर आले की अजून मंत्री असतात, असतात की नाही? तर हे मंत्री लोक जे आहेत ना, समजवण्यासाठी सांगते, हे देवता आहेत. समजलं? देवानं सांगितलेली कामं करणारी लोक. एखादी सत्ताधीश पार्टी जी आहे त्याचा एक मुख्य होतो
प्राईम मिनिस्टर, तो परमात्मा सगळं सांगतो, हे करा ते करा ते करा हे करा. तो स्वतः काही करत नाही, तो सांगतो, करून घेतो. आणि करणारी जी व्यक्ती आहेत तो इंद्र, चंद्र, सूर्य, यम हे सगळे देवता आहेत. आता तुम्हाला वाटेल की इंद्र म्हणजे एक व्यक्ती आहे का? नाही, इंद्र ही पदवी आहे. जसं आमच्या काय तालुक्याचे हे MLA आहेत आपण म्हणतो, हा मंत्री आहे आपण जे म्हणतो. आज एखादा व्यक्ती आहे पण काही दिवसांनी तो बदलतो. व्यक्ती बदलू शकतो, पदवी तीच असते MLAच, पण आज कदाचित मी तर आज उद्या कदाचित तुम्ही, असं होतं. त्याचप्रमाणे इंद्रही बदलतो, चंद्रही बदलतो, यमही बदलतो. ये लोकीचा ब्रह्मा ही मरका, ऐकलंय ना? पण परमात्मा जो आहे त्याचा जन्म नाही, त्याचा अंत नाही. तो आपल्यासाठी विविध रूप धारण करतो. तर हा आपला सनातन धर्म. वेदांमध्ये वेद प्रकट झालेले आहेत, लिहिलेले नाही आहेत. वेदाचीच भाषा सगळ्यांना समजावी म्हणून अनेक वेळा युगयुगामध्ये तुकाराम महाराज, नामदेव महाराज असे अनेक संत प्रकट होतात. गाथ्याच्या रूपामध्ये, अभंगांच्या रूपामध्ये धर्म सोपा करून आपल्याला सांगतात. प्रत्येक भाषेत तुम्ही बघा, ओडिसामध्ये जा जयदेव कवी, केरळच्या प्रांतात जा, कर्नाटकामध्ये जा, तुम्ही कुठले तरी आचार्य, कुठल्या तरी संत, अन्नमाचार्य, अनेक संत प्रत्येक भाषेमध्ये वेदातलाच जो भाग आहे तो सोपा करून सांगण्यासाठी अनेक वेळा संत प्रगट होतात. हा आपला धर्म सगळ्यांसाठी आहे. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, हा आपला धर्म आहे, सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांच्या उद्धारासाठी आहे. आणि हा वेद म्हणजे आपला मुख्य संविधान. तो समजत नाही म्हणून त्यातल्याच जे उपदेश आहे, काय करावं काय करू नये, हा उपदेश आपल्याला पुराणात दिला, कथा रूपामध्ये. त्यातलंच एक पुराण म्हणजे शिवमहापुराण. तर सांगते, त्यातली 18 पुराण. किती पुराण? किती? जोरात म्हणा ना, किती? 18 पुराण, 18 उपपुराण. पुन्हा संहिता, स्मृती आदी आहेत, पण मुख्य म्हणजे पुराण. त्याच्यानंतर व्यासांनी एवढे पुराण लिहिल्यानंतर त्यांना असं वाटलं अजून काहीतरी लिहावं. मग व्यासांनी 1,00,000 श्लोकाचा ग्रंथ लिहिला, महाभारत. कोणता ग्रंथ? कोणता ग्रंथ? जोरात सांगा, कोणता ग्रंथ? महाभारत. हा ग्रंथ किती लोकांच्या घरात आहे? नाहीये का? तर आपल्या भारत देशामध्ये आपल्या संस्कृतीच्या विपरीत काही लोकांनी अशी ब्रेन वॉश केली आहे आपली, की आपल्याला वाटतं महाभारत म्हणजे काय? घरात महाभारत ठेवलं म्हणजे दीदी भांडणं होतील ना. कारण भांडणं झालं की लगे म्हणतो दीदी तिकडं लई महाभारत चाललंय बघा. आपल्याला वाटतं भांडणं म्हणजे महाभारत. बरं, असं वाटत असेल ना, ठीक आहे, वाटू द्या. आता मला सांगा, महाभारतामध्ये कुठल्या कुठल्या कथा आल्यात? मला उत्तर नाही दिलं चालतं, विचार करा. महाभारतामध्ये कोणत्या कोणत्या कथा आल्यात? किती लोकांना माहित आहे? फक्त माहिती आहे का नाही एवढा हात उचला. बघा, जरा मागं वळून बघा. आपल्यापैकी एकांनाही माहित नाही की महाभारत काय आहे, पण कुठला तरी व्यक्ती कुठल्या तरी देशात येऊन आपल्याला सांगतो की महाभारत म्हणजे युद्ध आहे, हे घरात ठेवू नका. आणि पिढ्यानपिढ्यापासून आपण महाभारत घरात ठेवणं बंद केलंय. पण तुम्हाला मी सांगते, आपली मुलं आजकाल काय शिकतात? जास्तीत जास्त मुलं आज MBA करतात. MBA, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. आणि आपण लगे म्हणतो आमचा मुलगा ना MBA शिकला दीदी, तिकडं गेला, इकडं गेला, हे शिकलाय. ते जरा इंग्लिश मधून काढा आणि महाभारत काढा बरं जरा. एक संस्था कशी चालवावी, एक गाव कसं चालवावं, एक राजा कसा असावा, प्रजाला सुखी कसं करावं, एक देश कसा चालवावा, एक घर कसं चालवावं, हे सगळं जर शिकायचं असेल ना, सगळं काही महाभारतात आलंय. युद्धाचा जो प्रसंग आहे तो खूप छोटा प्रसंग आहे.
दुर्योधन, क्षमा करा, पांडव आणि कौरवांचा युद्ध प्रसंग आलाय खरा, पण तो खूप छोटासा प्रसंग आहे. बरं, तुम्ही म्हणताल तिथे आम्हाला युद्ध कथा काय करायची आहे, तर तुम्हाला सांगते. आपण भगवद्गीता ऐकतो म्हणजे ज्ञानेश्वरी किती लोक वाचतात, किती लोक ऐकतात? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी किती लोक वाचतात, ऐकतात? नाही, कोणीच नाही. ज्ञानेश्वरी कथा किती लोकांनी ऐकली? अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. मला वाटतं गावोगावी लोक ज्ञानेश्वरी ऐकतात. नाही, असो, तुम्ही असं समजू नका की दीदीनं शिवपुराण बाजूला का ठेवलंय. तुम्हाला मूळ लक्षात यायला हवं की आपण कोणती कथा ऐकतोय. ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवरती लिहिलेली टीका आहे. कुणाकुणाला माहित आहे? लक्षात येतंय ना? येतंय ना? हो किंवा नाही, काहीतरी म्हणा. हो, येतंय ना? तुम्ही जर मराठीत उत्तर नाही दिलं तो मैं कथा हिंदी में करूंगी, नाही तर मला उत्तम तेलुगू सुद्धा येतं. तेलुगूत सांगू का? कारण कसं आहे, तुम्ही ऐकतच नाही आहात. मला नुसतं कथा करून जायचंच आहे, मग तेलुगूत करेल मी. काय म्हणता? मराठीत ऐकायची आहे ना? मग मला उत्तर द्या. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली टीका ही भगवद्गीतेवरती आहे. कुणाकुणाला माहित आहे? किती दयनीय भारताची स्थिती आहे आज. प्रत्येक वर्षी तुम्ही, क्षमा करा, पण प्रत्येक वर्षी तुम्ही इथं गाथा पारायण सगळं करता, करावं, उत्तमच आहे. पण मला वाटतं की आपल्या मुलांना निदान महाभारत काय आहे, भगवद्गीता काय आहे, भागवत म्हणजे काय आहे, रामायण काय आहे, आपण रामायण काय ऐकतो, 7-7 दिवस आजोबा बाबा तुम्ही एवढे पैसे लावून एवढा मंडप मोठा करून तुम्ही का ऐकतात म्हटलं तर तुम्ही काय उत्तर देणार आहेत? काय उत्तर देणार आपल्या पुढच्या पिढीला? आजोबा तुम्ही एवढे पैसे खर्च करता, 7 दिवसामध्ये आम्ही एवढं कमवतो ऑफिसमध्ये, तुम्ही सगळं सोडून गावकरी कथा ऐकायला बसतात कशासाठी? असा जर प्रश्न विचारला तुमच्या पिढीनं, पुढच्या पिढीनं, कुणाकडे याचं उत्तर आहे का? ही आपल्या देशाची शोकांतिका आहे, लक्षात घ्या. आज मला मला वाटायचं मी की ज्यांना शिवपुराण सांगणारे त्यांना काहीतरी माहित असलं पाहिजे. नाहीये, पण मी प्रत्येक गावामध्ये पाहते की लोकांना काहीच माहित नाही. आपण म्हणतो हिंदू, कशाचे हिंदू आपण सांगा. मी तुम्हाला एक सांगते दुसरी गोष्ट, तुम्ही हिंदू असाल, काही असाल, XYZ कुठल्याही जातीची असताल, पण त्यातला धर्म काय सांगतो हे जर माहित नाही तर आम्ही त्या धर्माचे आहोत हे सांगण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. लक्षात घ्या. राम 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 म्हणतो, रामकृष्ण हरी म्हणतो, रामकृष्ण हरीचा जप चालू आहे. तो राम कोण, तो कृष्ण कोण, तो हरी कोण आणि तो हर कोण, हे निदान आपल्याला माहिती असायला हवं. क्षमा असावी, तुम्ही सगळे माझ्यापेक्षा मोठे आहात, पण आज मी हक्कानं म्हणते व्यासपीठावर बसून, आपल्या प्रत्येकाला लाज वाटायला हवी की आम्हाला आमचा राम माहित नाही, कृष्ण कोणे माहित नाही, भगवद्गीता माहित नाही, ज्ञानेश्वरी माहित नाही आम्हाला. मग काय सांगू तुमच्या समोर मी? म्हणून मी हे प्रश्न विचारतीये. काहीतरी सांगून जायचंच आहे मला असं नाही. असो, जेवढी होईल तेवढी कथा, पण एक लक्षात घ्या, सगळ्यांनी मला उत्तर द्यायला हवं. आपल्या भारतीय सनातन धर्माचं संविधान कुठल्या पुस्तकातनं आपण फॉलो करतो? सांगा, आता सांगितलं मी. कुठल्या पुस्तकात आपलं संविधान आहे सनातन धर्माचं? वेद म्हणा. काय जोरात सगळ्यांनी? काय वेदामध्ये असलेले सूत्र सरळ करून सोप्या भाषेमध्ये आपल्याला कुठल्या रूपात सांगितलेले आहेत?
तुम्हाला काय बी कळत नाही बघा, मी काय सांगून काय नाही. पुराण काय, जोरात सांगा, लोकांना नंतर कळू द्या, आधी आपल्याला तरी कळू द्या. हो, पुराण, पुराण नाही, पुराण. काय, जोरात म्हणा, पुराण. तुम्हाला सांगते, आज आपण आपल्या घरी बसून पुरणपोळी खातोय ना, पुढच्या पिढीमध्ये आपल्या घरातनं, आपल्या देशातनं आपल्याला हकलून लावावं लागणार. पुरणपोळी सोडा, साधी पोळीची तुकडा नाही मिळणार. त्याचं कारण आपण सगळे आहोत, लक्षात घ्या. आपल्या गावामध्ये निदान ग्रंथ कोणताही माहित नाही तुम्हाला. दीदी तुम्ही रागवलात म्हणलं तरी हरकत नाही, पण तुम्हाला एक सांगते, खरं जर वाईट वाटत असेल एकाला तरी, तर गावामध्ये कमीत कमी 5 ते 6 पुस्तकं सांगितलेली आणून ठेवा. नाहीतर मी तर कधी येणार नाही या गावामध्ये, तुम्हाला सांगते. आणि आपण हिंदू सुद्धा म्हणून घेऊ नका, प्रत्येकाच्या घरी तर असायलाच हवी, पण गावाची एक लायब्ररी असायला हवी जिथं श्लोकासहित अर्थ. गीता प्रेसची घ्या, महाग नाहीयेत. भगवत गीता संस्कृतातली, दुसरी ज्ञानेश्वरी. आपण महाराष्ट्राचे आहोत म्हणून नामदेवांचा गाथा, तुकाराम महाराजांचा गाथा, संत चरित्र, संतांचे अभंग, हा एक भाग. दुसरा भाग, भागवताचा ग्रंथ श्लोकासहित अर्थासहित असायला हवा. महाभारत आणून ठेवा. रामायण, रामचरितमानस, वाल्मिकी रामायण, रामचरितमानस, आणि जमलंच तर शिवमहापुराण आदी 18 पुराण सुद्धा कमीत कमी गावामध्ये पुस्तकं असायला हवी. आपल्याला जर नावं सुद्धा माहित नाहीत, तुम्ही काय ऐकणार आहात, काय ऐकत आहात, तर ही शोकांतिका आहे, लक्षात घ्या. आपल्या मुलांना सांगण्यासाठी निदान आपल्याला कळायला हवं, महाभारत म्हणजे काय आहे, भागवत म्हणजे काय आहे, रामायण म्हणजे काय आहे. एवढी जी संख्या आहे त्यातली अर्ध्या लोकांना सुद्धा भागवत म्हणजे काय माहित नाही. मी आता मुख्य प्रश्न विचारते, भागवत आणि भगवद्गीता यातलं अंतर काय माहित असेल तर फक्त हात उचला. भागवत आणि भगवद्गीता, भागवत आणि भगवद्गीता मध्ये अंतर माहिती आहे का? ते दोन्ही ग्रंथ एक आहेत की वेगळी? जरा विचार करा, आपल्या गावातली आपली स्थिती काय आहे. असो, मी सांगणार प्रेमानं, पण जर प्रेरणा झाली तुम्हाला तर विनंती करते की गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आवर्जून हे ग्रंथ आणून ठेवा. नाही तर पुढच्या पिढीला हिंदू म्हणजे काय, सनातन म्हणजे काय, रामकृष्ण हरी काय, हा सप्ताह काय, हे सगळं सांगण्यासाठी फक्त फोटो मात्र उरणार आहेत आपल्याकडे, फक्त फोटो. आईला विचारलं, आई गंध का लावायचं, का मी साडी नेसायची, लग्न झालं म्हणून मंगळसूत्र मी का घालू, काय उत्तर देणार. असो, 2 मिनिटं नामसंकीर्तन करा. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 ज्ञानोबा
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम 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 कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की. आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये अनेक वीर, अनेक संत, अनेक परमात्माचे अवतार होऊन गेले. त्यातला एक अवतार, एक रूप म्हणजे साक्षात परब्रह्म बेलेश्वराचं रूप, श्री शिवशंकराचं रूप आहे. ऋषी विचारतात, महाराज आम्हाला सांगा ते शिवस्वरूप काय आहे. महाराज प्रायः कलियुगामध्ये लोक आसुरी भावाचे झालेले आहेत. म्हणजे काय? पार्वतीनं प्रश्न विचारला महादेवांना आणि महादेवांनी उत्तर दिलं, पार्वती असुर म्हणजे काय आणि देव म्हणजे काय. तुलसीदासजी महाराज वर्णन करतात. रामचरित मानस मध्ये वर्णन आलेलं आहे. हे भवानी, असुर म्हणजे कोण आहेत? स्वर द्या. नहीं मात पितु नहीं देवा, नहीं मात पितु नहीं देवा, साधु परिकर पाहि सेवा, साधु परिकर पाहि सेवा, जिनके यह आचरण भवानी, जिनके यह आचरण भवानी, ते जाने हो निश्चर सब प्राणी, ते जाने हो निश्चर सब प्राणी, मानहि मात पितु नहीं देवा, मानहि मात पितु नहीं देवा. आई पार्वतीनं प्रश्न विचारला, प्रभू राक्षस म्हणजे कोण आहेत? आणि महादेवांनी सांगितलं, अगं पार्वती, मा नाही मात पितू नाही देवा, जे आई वडिलांमध्ये श्रद्धा नाही ठेवत, जे आई वडिलांची पूजा नाही करत, भवानी साधू परिकर वावही सेवा, ज्यांची निष्ठा धर्मामध्ये साधू संतांमध्ये नाहीये, सद्गुरूमध्ये नाहीये, साधू परिकर वाह ही सेवा, जाने हो निश्चर ते सब प्राणी. पार्वती, अशाच लोक म्हणजे राक्षस आहेत. आपण टीव्ही सिरियल मध्ये पाहतो, आपण कोरोनामध्ये पाहिलं, कोविड मध्ये सुंदर असं रामायण लागलं होतं रामानंद सागरचं, आणि आपल्याला वाटलं की राक्षस म्हणजे काय. आपण सिरियल मध्ये पाहतो की अशी शिंग आहेत, काळे आहेत, मोठे आहेत, हा 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 हसतात, मोठे मोठे दात म्हणजे राक्षस. असं नाही. आजही आपल्या मध्येच कोणीतरी राक्षस असतो, आपल्याला ओळखू येत नाही.
कारण राक्षस म्हणजे बाह्यतांनी खूप काही सहन केलं, लोकांनी त्रास दिला, अपमान केला, यांच्या विरोधात छल केले. संत एकनाथ महाराज 108 वेळा एका पठांनी थुंकावं आणि परत परत जाऊन गोदावरीत स्नान करावं. तेव्हा जर आपल्याला माहित असते संत तुकाराम, संत एकनाथ म्हणून, तर आपण लगे म्हणलो असतो, अरे हे काय करतोयस. पण तेव्हा समाज नुसतं पाहत असे, काही लोक हसत असे, काही लोकांना आनंद येत असे, पण त्यांचं जीवन संपलं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम नाम घ्यावा म्हणून ज्यावेळेस तुकाराम महाराज आकाश मार्गात सदेह जातात आणि नंतर कित्येकांना प्रकाश पडला, अरे हे संत आहेत. म्हणून दिसण्यावरनं नाही सांगतायत की बाबा हा संत व्यक्ती, हा चांगला व्यक्ती, ही बाई चांगली, हा पुरुष चांगला आहे, हा दुष्ट आहे, नाही सांगतायत. आचरणाने लक्षात येतं की हा चांगला आहे की वाईट आहे. आपल्याच देशात राहतात, पण आपल्या देशाच्या वंदे मातरम म्हणण्यासाठी जे हात वर करत नाहीत ना, समजून घ्या तेच राक्षस आहेत. वंदे मातरम ज्यांनी ज्यांनी उचललं नाही लक्षात घ्या. अशी आहेत लोक. आज आपण पाहतो, टीव्ही वरती पाहतो, इस देश में रह के इस देश का खा के, या देशामध्ये राहायला आम्हाला सेफ वाटत नाही म्हणणारी लोक आहेत की नाही. तेच असुर आहेत. त्याला मग तुम्ही कुठला काही नाव द्या, केयचयन द्या, कंस म्हणा, काही म्हणा, एकच आहे. मूळ मुद्दा लक्षात घ्या. आचरणानं एखादा व्यक्ती संत होतो, साधू होतो, किंवा आचरणानं एखादा व्यक्ती राक्षस होतो. आणि कलियुगात झालेलं काय, प्रत्येक माणसाला माहितीये, जिव्हा दिली देवानं किती सोपं आहे, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे कथा ऐकता ऐकता सुद्धा आपल्या तोंडातनं चालू शकतं रामकृष्ण हरी, रामकृष्ण, रामकृष्ण चालू शकतो. म्हणता म्हणता मी कथा ऐकते, मी करून सांगते तुम्हाला, आधी करावे मग सांगावे. पोळी करता करता, शेतात जाता जाता, आपलं काम करता करता. पण मला सांगा, किती लोक नामस्मरण आपण करतो? किती लोकांचा नियम आहे नित्य नियम नामस्मरण करण्याचा? पहा जरा आपल्या गावाकडे. नाही दीदी काय करावं, सकाळी उठलं की ही मालिका लागते, दुपारी ती मालिका लागते, संध्याकाळी आम्हाला वेळच नाही भेटत. बघा काय करतात हो सकाळ ते संध्याकाळ, सांगा काय काम करतात? सकाळी उठलं, तोंड धुतलं, स्नान केलं, मस्त मस्त खाल्लं, चांगली कपडे घातली, घर बांधलं. दीदी आमचं घर नव्हतं, आम्ही बांधलं. काही फार मोठा पराक्रम नाहीये, लक्षात घ्या. एक चिमणी सुद्धा हळूहळू जाते, इकडचं तिकडचं काहीतरी आणते आणि असं सुंदर मस्त असं घरटं बनवते, प्रयत्नानेच बनवते. ती खाते, तिच्या पिल्लाला खायला आणते. मग आपण सुद्धा त्या इतर पशु प्राण्यांसारखं खाणं पिणं, लग्न केलं, लेकरं झाली, नातू झाला म्हणजे काही फार मोठा पराक्रम केला का? माझ्या घरात एक मुलगा व्हावा, एक नातू व्हावा, पण तो शिवाजी महाराज व्हावा, असं जर वाटलं आणि असं जर झालं ना, पहा एक शिवाजी महाराज, आणि आज आपण स्वतंत्र भारत, स्वराज्य आपल्याला स्थापन करून देणारा एक असा मुलगा आहे मराठाचा. प्रत्येक जातीत पहा तुम्ही, प्रत्येक जातीचा भूषण एखादा संत आहे. गोरा, कुंभार, सेना, नावी, प्रत्येक जातीमध्ये. आणि त्याला जन्म देणारी दुसरे कुणी नाहीयेत, आपल्यासारखेच गृहस्थ आहेत. असं समजू नका दीदी आम्ही काय करणारा, काय करू शकत नाही का, मी जिजाऊ होऊ शकत नाही का, माझ्या पोटी पुन्हा एक शिवाजी येऊ शकत नाही. विचार करा कसा येणार. जिजाऊ माता आपल्या मुलाला रामकथा सांगायची, महाभारत सांगायची, आणि आज आपल्याला रामायणाचं नाव सुद्धा धड म्हणता येत नाही. असं पवित्र जीवन जगा. आजही आपल्या घरामध्ये एखादी माऊली, एखादा तुकोबाराय, एखादी सखुबाई आजही जन्म घेऊ शकते. नीट त्यांचं चरित्र ऐका. साधारण स्त्री, लग्न झालेली, घरात त्रास दिला, सहन केलं, सांगितलं पांडुरंगाला, आणि त्या सखुबाईचा देह पडला, पुन्हा त्याचा देह उभा केला त्या पांडुरंगाने, आणि मग आपण म्हटलो संत सखुबाई. पण होती ती साधारण.
तुमच्या आमच्यासारखी. म्हणून पहिलं तीव्र इच्छा असायला हवी. आज दीदींना सांगितलं ना, आम्ही करणार, आमच्या गावामध्ये आमच्या घरोघरी आम्ही सद्ग्रंथ आणून ठेवणार. मला एक सांगा, आत्ता संक्रांत झाली, काय लुटलं हो तुम्ही? पावडरची डबी, टिकल्याचे पॉकेट, लिपस्टिक, करसोळी, काय लुटलं? पुढच्या वर्षी काय लुटायचं? 4च लोकांना द्या, पण ज्ञानेश्वरी लुटा. पटलं असेल तर टाळा झाल्याच पाहिजे. माझ्यासाठी नाही, मला कळून घ्यायचं की किती लोकांना पटलंय, इथं शिरलंय, आणि मला पुढच्या वर्षी वार्ता आलीच पाहिजे. दीदी, बेलम्यातून आम्ही 100 ज्ञानेश्वरी लुटल्या. बाकींना जे काही पॉकेट द्यायचे शॅम्पूचे द्या, मी नाही विकत घेऊ शकत. 4च देणार, 1च देणार, 2च देणार. 1 रामायण विकत घेऊन द्या. पण आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी रामायण, राम कृष्ण हरी आठवण ठेवा. राम म्हणजे रामायण, वाल्मिकी रामायण, तुलसीदासांचं रामायण, 2 ग्रंथ. कृष्ण, कृष्ण म्हणजे फक्त भागवत नाही, कृष्ण म्हणजे महाभारत आणि भागवत, 2 ग्रंथ. आणि हरी म्हणजे एक लक्षात ठेवा, हरी आणि हराची कथा म्हणजे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, साधू संतांचे चरित्र आणि अनेक संतांनी लिहिलेले आणि शिवपुराण. ही कथा अवश्य आपल्या घरामध्ये सगळ्यांनी आवर्जून आणून ठेवावी, हे पुन्हा विनंती करते. असो तर इथं म्हणतात भवानी, अगं असुर म्हणजे काय आहेत? वाईट वागणारा तो म्हणजे असुर आहे, आणि चांगलं वागणारा म्हणजे तो संत आहे. एका राजाला शक्ती प्राप्त झाली आणि त्या राजाने छत्रपती होऊन आपल्याला छत्रपतीचं राज्य प्रदान केलं. आणि एक राजाला सत्ता प्राप्त झाली, त्यांनी सांगितलं मुलींचं हरण करा, जा तो मूर्त्या तोडून आण. कोणी येतो आपल्या तुळजाभवानीची मूर्ती तोडण्यासाठी, आणि आपण गप्प आपल्या घरामध्ये बसून का? धैर्य नाही, शौर्य नाही, वीरता नाहीये. विसर पडला आपल्याला. आपल्या घरासमोर, आपल्या समोर आजही मुलींना उचलून घेऊन जातात जिहादच्या नावानं. आपल्याला काय करायचंय? त्याची मुलगी म्हणून बसलोत, पण उद्या आपल्या घरी हे घडल्यानंतर रडत बसू नका. तुम्ही म्हणताल दीदी याचा त्याचा काय संबंध? नक्की संबंध आहे. जो धर्म जागरूक नाही तो आपल्या देशाचं रक्षण काय करणार? एका मुलीचं रक्षण काय करणार? आपल्या परिवाराचं रक्षण काय करू शकणार? म्हणून पाप भीरू व्हा आणि धर्म समजून घ्या. माझा जन्म कशासाठी झालाय? उठलं, खाल्लं, पिलं, चांगली कपडे घातली, रेशमी वस्त्र घातली, पैठणी घेतली, हे हार केला, ते घर केलं, 2 गाड्या घेतल्या, आणि आम्ही मोठे. कदाचित साधारण लोकांसमोर तुम्ही मोठे असताल, पण एक लक्षात घ्या, जर बरोबर तुम्ही फ्रेम मध्ये पाहिलं ना, एक पशु आणि अशा व्यक्तीमध्ये फारसं अंतर नाहीये. म्हणून जगा, जगणं शिका. कसं जगायचंय? माणुसकीनं जगायचं. मला एक माणूस व्हायचंय. या समाजासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या जातीसाठी मला काहीतरी करायचं आहे, हे पहिलं विचार करा फक्त, आणि सगळं काही संभव आहे. पण कलियुगाचा माणूस कसा झालाय? कळतो हा मला, पण वळत नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी घ्यायला काही फार कष्ट लागतात का हो? पैसा लागतो का? बर, आयोजकांनी, करणाऱ्यांनी केलं, इथं येऊन नुसतं कथा ऐकायला पैसा लागतो का? काही फार श्रम आहे का? पण ते सुद्धा आपल्याला ऐकायला नको वाटतं. आणि बेलेश्वर भगवान की जय म्हणायला सुद्धा कित्येकांना नको वाटतं. आणि घरी तेच भांडणं होऊ द्या, लगे आवाज चढतो की नाही, ये रे मेल्या तुला. नाही म्हणजे ऐकून बोलते, लगे बघा आवाज चढतो त्या बाईचा. आणि इथं जरा म्हणा म्हणलं की नाही, बेलेश्वर भगवान. तात्पर्य अर्थ सांगते. मंद भाग्या हेपद्रुता, हा भागवतातही सांगितलं, इथंही सांगितलंय. माणसाला कळतं, पण माणूस कलियुगातला आसुरी भावचा आहे, मंद बुद्धीचा आहे. म्हणजे काय?
उठणं, खाणं, पिणं, झोपणं, संसार करणं, लेकरं जन्माला देणं हे पशूंसारखंच करतोय. पण माणसाला खरं धर्म माहिती असायला हवा. माझा जन्म झालाय आत्मोद्धारासाठी झालाय, आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी झालाय, हे माहिती सगळ्यांना. आपल्याला माहिती की खरं बोललं पाहिजे, पाप नाही केलं पाहिजे, खोटं नाही केलं पाहिजे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव माहितीये. पण कित्येक घरात पाहते आहो, पाहुणा येतो पाणी सुद्धा विचारत नाहीत. कुणीही येईल, आवडेल न आवडेल, घरात आलाय पाहुणा म्हणजे अतिथी देवो भव. पण देवच आलाय हे समजून सेवा करणारी आपली पूर्व परंपरा आज लोक विसरलेत. ज्या आईवडिलांची सेवा करून आपल्या महाराष्ट्रामध्ये तो पांडुरंग न बोलवता आलाय, हा आपला संप्रदाय, ही आपली पद्धती माहीत आहे हो. पण म्हणतात माझं माझ्या आईबाबांचं जमत नाही, तुम्ही जरा बाहेर जा. म्हणून वृद्धाश्रम आलीयेत, कळतं पण वळत नाही, करत नाही. म्हणून आसुरी भाव. धर्म म्हणजे खूप काही कठीण नाहीये, लक्षात घ्या. सगळ्यांनीच काही हे श्लोक कंठस्थ करण्याची गरज नाहीये, सगळ्यांनीच वक्ता होऊन कथा सांगण्याची गरज नाहीये. पण जेव्हा जेव्हा कथा झाली, जेव्हा जेव्हा कीर्तनं झाली, मी ऐकणार, माझं जीवन बदलणार. मी काय नाही होऊ शकत संत, मी पण चांगली होणार, माझ्या देशासाठी, माझ्या परिवारासाठी मी काहीतरी करणार, असं जेव्हापर्यंत आपल्यामध्ये आलं नाही ना, तोपर्यंत पशुवत जीवन आपण जगत आहोत, हे लक्षात घ्या. आणि शौनकादी ऋषींना म्हटलं, आम्हाला विवेकवर्धन, भक्ती वृद्धी व्हावी असं काहीतरी सांगा. आणि सूतजी महाराज वर्णन करतात, धन्यस्त्वं मुनिशार्दूल श्रवण प्रीतिलालसः अतो विचार्य सुधिया वच्मि शास्त्रं महोत्तमम् कालव्याल महात्रास विध्वंसकरमुत्तमं शैवं पुराणं परमं शिवनोक्तं पुरा मुने. आणि वर्णन करतात, धन्य धन्यास्त्वं, धन्य आहात तुम्ही. का? कारण तुमचा प्रश्न काय आहे? तुमचा प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर देण्यासाठी मला कृष्ण कथा करावी लागेल, मला रामकथा करावी लागेल, मला शिवकथा करावी लागतीये. म्हणून तुम्ही धन्य आहात. अगं आज ऐकलीस तू तुकाराम महाराजांची कथा अशी सांगितली, खरं आहे की नाही? मग आपण दोघी नामस्मरण करूयात का दोघी मिळून? असं कधी आपण चर्चा करतो का? 4 महिने आले, कांदा सोडावा लागला की लगे कांदे नवमी केली जाते. कधी कधी 4 महिने संपतात आणि कधी कधी आम्ही खाणार. संतांनी हा नियम का ठेवला की 4 महिने जर कांदा लसूण नाही खाल्ला तर 5व्या महिन्यामध्ये सहज ते आठवणारच नाही. पण आपल्याला पहिला 5वा महिना सुरू होणार त्याच्या बरोबर आधी आठवण येतं की बाबा कांदे नवमी आणून ठेवा कांदे. म्हणून शौनक सूतजी महाराज म्हणतात, तुम्ही धन्य आहात, तुम्ही शिवकथा मला विचारलेली आहे. आणि म्हणतात, अहो ही शिव महापुराणाची कथा, शिवरूपम क्षितोज्ञेयम सेवनीयंच सर्वथा. सूतजी महाराज म्हणतात, जन्मांतरे भवेत् पुण्यम महत्तस्य सुधीमतः तस्य प्रीतिर्भवेत् तत्रे महाभाग्यवतो मुने. सूतजी महाराज म्हणतात, अहो जन्मोजन्मीचं पुण्य एकत्रित झालं, जन्मांतरे भवेत् पुण्यम महत्तस्य सुधीमतः. म्हणून आज तुम्हाला शिवकथा ऐकण्याचं लाभ प्राप्त झालेला आहे, लक्षात घ्या. सूतजी महाराज म्हणतात, मुहूर्तम वा तदर्थम वा तदर्थम वा क्षणंच वा. अहो फार वेळ नसेल, एखादा दिवस ऐकावी, तेवढाही वेळ नाही, रोज एखादा तास येऊन ऐकावी, तेवढाही वेळ नाही, रोज अर्धा तास का होईना, पण आवर्जून यावं. एकीनं सोबत अजून 4-5 लोकांना घेऊन यावं आणि कथा कीर्तन ऐकावीत. पुराण श्रवणं शंभो नाम संकीर्तनं तथा कल्पद्रुम फलक सम्यक मनुष्यानां न संशयः. अहो ही कथा ऐकल्यानं होतं काय?
जो जो अत्यंत श्रद्धेनं शिवकथा ऐकेल त्याच्या हृदयामध्ये बेलेश्वर साक्षात विराजमान होईल, त्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान प्रकट होईल, त्याला विवेकाची प्राप्ती होईल. कथा कधी ऐकावी, कशी ऐकावी वर्णन करतात. सदा सेव्या सदा सेव्या सदा सेव्या विशेषतः हा श्लोक भागवतात सुद्धा आलाय, थोडा वेगळा आहे. वेळ तरी प्रत्येकानं भगवंताची कथा ऐकावी. सूतजी महाराज वर्णन करतात, अरे शिवपुराणाचं महत्व किती आहे. अश्वमेध यज्ञ, वाजपेयी यज्ञ, गंगादी पुण्य नदी सुद्धा जेवढं पुण्य नाही देऊ शकत तितकं पुण्य आपल्याला श्री शिव महापुराण कथा प्रदान करते असं वर्णन करतात. आणि आरंभ केलेला आहे. ही कथा कुणी ऐकली आणि कुणाचा उद्धार झाला असा प्रश्न केल्यावर उत्तर दिलंय सूतजींनी. ऋषींनो, एक ब्राह्मण होता देवराज नामाचा. तो किरात नगरात राहत होता. अत्यंत दुष्ट होता. कुकर्माने संपत्ती कमवायचा, क्रय विक्रय करायचा, पशुपालन करत होता. आणि अशी त्याची संपत्ती वाढत गेली आणि संपत्ती अधिक वाढली. आणि जर सत्संग करण्याची सवय नसेल तर माणसाला वाईट सवयी लागतात. खूप पैसा आला, आता काय करायचं. चांगला व्यक्ती असेल, चला आपल्या गावामध्ये काहीतरी कथा कीर्तन होतोय ना, चला आपण दान देऊयात. कुठल्या तरी साधू संतांची कुठली तरी आपण तिथं सेवा करूयात. गावात कुठल्या गरीब मुलीचं आपण लग्न लावून देऊयात. आपल्या गावी आपण एखादी पाठशाळा बांधूयात, मुलांमध्ये पुस्तकं वाटूयात. काहीतरी चांगलं काम करतो. चांगल्या व्यक्तीकडे पैसा आला तर, आणि वाईट व्यक्तीकडे पैसा आला तर त्याला वाईट सवयी लागतात. नको ते धंदे करू लागतो. त्याचप्रमाणे हा देवराज नामक एका वेश्येच्या पाठीमागे लागला. शोभावती नामक वेश्या. दोघेही परस्पर भेटायचे. आई वडिलांना आवडत नाही म्हणून आई वडिलांना आणि आपल्या पत्नीला त्या देवराजना मारून टाकलं. अत्यंत कुकर्ममय त्याचं जीवन झालं होतं. आणि असं करता करता आयुष्यात तो वृद्धावस्थेला प्राप्त झाला. फिरता फिरता एका गावी गेला आणि तिथं त्याला ताप आला. भाग्यवान आहे ना तोच इथवर येऊ शकतो. आणि इथं आल्यानंतर जो खरा भाग्यवान आहे ना फक्त त्याच्याच कानामध्ये कथा जाती. आणि जो महाभाग्यवान आहे ना त्याच्यात कानातून जाऊन त्याच्याच फक्त बुद्धीमध्ये कथा शिरते. आता आपलं बघून घ्या, आपण भाग्यवान की महाभाग्यवान. पण इथं आलोत याचाच अर्थ की आपण अत्यंत भाग्यवान आहात. काहीतरी जन्मांतरे भवेत पुण्यम म्हणून आपण कथा मंडपात येऊन शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी बसू शकलो. तो देवराज नामक ब्राह्मण महापापी वाईट मुद्दामून कथेला गेला नाही, पढून आहे, उठता येत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये त्याच्या कानावरती शिव महापुराण कथा ऐकली त्याने. काही दिवस कथा चालू होती, ऐकली. आणि अशा अवस्थेमध्ये त्याला मृत्यू आली आणि तो मरून गेला. यमलोकातून यमदूत आले त्याला नेण्यासाठी. आणि त्याच वेळेस शिवदूत आले. म्हणले नाही, यानं अंतिम क्षणी शिव महापुराणाची कथा ऐकलीये, याचा उद्धार होणार. म्हणून यमदूत यांना परत करून टाकलं. आणि शिवदूत त्या देवराज नामक व्यक्तीच्या आत्म्याला घेऊन शिवलोकाला घेऊन गेलेत आणि त्याचा उद्धार झालाय अशी कथा आली आहे. लक्षात घ्या, मुद्दामून नाही ऐकली, चुकून कानावर पडली तर ही जर स्थिती आहे मग आपण किती भाग्यवान आहोत. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आणि दोघही सुंदर असं जीवन शिवलोकामध्ये व्यतीत करतात असं वर्णन आलंय. आणि शिवकथा कुणी करावी, कशी करावी हे सगळं आपण विस्तृत उद्या ऐकूयात. उद्या कथा बरोबर 12 वाजता सुरू होईल, 12 ते 4. आवर्जून या, जास्तीत जास्त संख्येत या आणि प्रयत्न करा की शांत चित्तानं बसून आपण सगळे शिवकथा ऐकूयात. नमः पार्वती पतये हर हर महादेव. आरती करूया.
जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव भोले भोलेनाथ महाशिव अर्धांगी धारा ओम हर 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 महादेव
शूरगौरं करुणावतारं संसारसारं निर्विकारं सदावसं हृदयारविन्दे भवं भवानी कालीनलोकावन्देन शरणं प्रेमे त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे.